धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आपल्याबरोबर आहेत। खासदार ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेल्या भागातील जी शेतकरी आहेत त्यांना लवकर मदत मिळावी अशी वारंवार मागणी केलेली आहे। तर काय परिस्थिती आहे, शेतकऱ्यांना मदत जी आहे ती आणखी पूर्ण मिळालेली नाहीये, फार अल्पशा शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे। आपण जर बघितलं असेल तर सरकारनं 31,000 काही कोटी रुपयाचं घोषणा केली होती। आता माझा धाराशिव मधल्याच नाही, मराठवाड्यातल्या आणि मराठवाड्याच्या बाजूला आपला सोलापूर जिल्हा आहे। ह्या पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाच आव्हान आहे की 31,682 कोटी रुपयाची जी जाहिरात भली मोठी सरकारनं केली होती, ह्या पॅकेज मधलं तुमच्या खात्यात प्रत्यक्षात किती मिळालंय? 31,682 कोटीचा आकडा प्रचंड मोठा दिसतोय, पण खात्यात काय पडलंय? आज तुमच्या माहितीसाठी मी फक्त धाराशिव जिल्ह्याची आकडेवारी सांगतोय की जुलै आणि ऑगस्ट महिन्यात जी अतिवृष्टी झाली होती आणि त्याच्यामुळे पिकाचं नुकसान शेतकऱ्याचं झालं होतं, त्याच्यासाठी जी मदत आली होती ती मदत होती 189 कोटी रुपये। आणि त्या 189 कोटीपैकी फक्त 54% मदतीचं वाटप, म्हणजे फक्त 103 कोटी रुपयाचं वाटप त्या ठिकाणी जुलै ऑगस्टच्या मदतीपैकी झालेलं आहे। आणि सप्टेंबरच्या मदतीची परिस्थिती तर अजून विदारक आहे। सप्टेंबर महिन्यात जी अतिवृष्टी झाली आणि त्याच्यासाठी जी आलेली रक्कम आहे 292 कोटी, त्याच्यापैकी फक्त 30 कोटी रुपयाचं वाटप त्या ठिकाणी प्रशासनाकडनं झालंय, म्हणजे 10% मदतीचं वाटप। धाराशिव जिल्ह्यातली ही परिस्थिती आहे जिथं पुराचा, महाभयंकर पुराचा अतिशय प्रचंड प्रमाणात शेतकऱ्याला फटका आणि शेती पिकाचं नुकसान, जमिनीचं नुकसान तिथल्या शेतकऱ्याचं झालं होतं। मला वाटतंय अशा पद्धतीनं जर सरकार त्या ठिकाणी सांगत असेल, घोषणा सरकारची अशी आहे की दिवाळीच्या पूर्वी सगळ्या शेतकऱ्यांना मदत होईल, काय ही अशी विदारक परिस्थिती आहे। आणि जी मदत मिळते आहे, आता माझ्याकडे काही शेतकऱ्यांनी स्क्रीनशॉट पाठवलेत की 1 हेक्टरला कुणाला अक्षरशः 1200, 1400, 1700 रुपये अशा प्रकारची सुद्धा मदत काही त्या ठिकाणी शेतकऱ्याला आलेली, म्हणजे किती शेतकऱ्याची थट्टा करण्याचा प्रकार आहे, दुर्दैवी आहे। आणि सरकारचा कडावा तेवढा निषेध कमी आहे। माझी अजून सुद्धा शेतकऱ्यांच्या माध्यमातून सरकारला कळकळीची विनंती आहे की अजूनही जागे व्हा। जी भरीव स्वरूपाच्या मदतीची अपेक्षा सगळा शेतकरी करतोय तुमच्याकडनं, ती मदत करा। आणि हा शेतकरी, मी वारंवार सांगतोय की जगण्यासाठी पैसे मागतोय, जगण्यासाठी संघर्ष करतोय, म्हणून या शेतकऱ्याला भरीव स्वरूपाची मदत करायची भूमिका सरकारनं घ्यावी आणि ती तातडीनं करावी। अतिवृष्टी झालेल्या भागामध्ये आम्ही पाहिलं, दिवाळी साजरी करत नाहीत लोक, कुणाच्या घरावर आकाश कंदील लावलेला नाहीये, सगळे म्हणजे वातावरण विचित्र आहे, आर्थिक संकटात आहेत शेतकरी सगळे। अक्षरशः घरातला माणूस गेल्याच्या नंतर जसं सुतक पडतंय तशी अवस्था मला वाटते धाराशिव जिल्ह्यातली, आणि अशीच अवस्था बहुतांश मराठवाड्यातली असेल किंवा त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातली असेल, अशीच अवस्था आहे, अशीच परिस्थिती आहे। कशी साजरी कशी करायची सांगा की? शेतातलं पीक गेलंय, ज्या पिकाच्या माध्यमातून सोयाबीन विकून काही पैसे, 2 पैसे शेतकऱ्याच्या पदरात पडले असते, ते पुरात वाहून गेले, जमीन पुरात वाहून गेली, घराच्या अवस्था सगळा चिखल झालाय घराचा। कशी करायची सांगा की? कुठं आहेत पैसे, कुठून आणायचे, कुठल्या तोंडानं करायची? दुर्दैवी आहे। सरकारनं ह्याची दाहकता स्वतः येऊन बांधावर जाऊन स्वतः मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्र्यांनी पाहणी केलेली आहे। आणि अशी विदारक परिस्थिती असताना सुद्धा वेळेत जर त्या शेतकऱ्याला मदत करत म्हणजे होत नसेल तर मला वाटतं त्या मदतीला काही अर्थ नाहीये। तुम्ही एक सांगितलं की दिवाळी GR काढून दिवाळी मागे पुढे करा, आता काय करावं सांगा की? सरकारची मदत तर दिवाळीच्या पूर्वी जसं सरकारनं सांगितलं तशी तर होत नाही। मग सरकारलाच मी विनंती केली की तुम्ही एक GR काढा, आणि ही जी दिवाळी आहे ती तुमची मदत नेमकी कधी पोहोचेल शेतकऱ्याच्या खात्यावर, मग ती पोहोचल्यावर तुम्ही पुन्हा जाहीर करा GR काढून की ह्या दिवशी दिवाळी साजरी करा। मला वाटतं काय करणार कसं सांगा की? तुम्ही आज ज्या पूरग्रस्त भागाचा पाहणी करून आला, तिथल्या शेतकऱ्याच्या व्यथा, त्या शेतकऱ्याच्या अडचणी तुम्ही जाणून घेतल्या, त्या शेतकऱ्यांना विचारलंय असेल की बाबा रे तुझ्या खात्यात किती पैसे जमा झाले, जर त्याला काहीच मिळालं नसेल, त्याची जर थट्टा एक प्रकारे सरकारनं केली असेल, तर मग सरकारला काय म्हणावं? मी दिवाळी पुढे ढकलायचा GR काढा म्हणावंच लागेल ना, काय म्हणावं लागेल दुसरं? तुमच्या शिवसेनेच्या वतीने एक मागणी होती आणि ती अगदी महत्वाची मागणी आहे। शेतकऱ्याचं जे काही थोडंफार सोयाबीन उरलेलं आहे अतिवृष्टीमध्ये आणि ते खराब आहे, व्यापारी त्याला कवडी मोल घेत आहेत, तर त्याच्यासाठी हमी भावामध्ये ती सोयाबीन खरेदी करावी अशी सुद्धा मागणी
केली जाते? निश्चितपणे आमच्या आमदार कैलास पाटील, आम्ही सगळ्याच लोकप्रतिनिधींनी काल तीच मागणी केलेली आहे. मी सुद्धा केंद्र सरकारकडे केली आहे की आज त्या ठिकाणी सोयाबीनचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू होणं गरजेचं होतं. कारण जे काही सोयाबीन तयार झालंय त्याच्यापैकी 50 ते 60% शेतकरी सोयाबीन विकून आता रिकामे झालेत आणि त्यांचं सोयाबीन जर विचारलं असेल आपण तर 2,000-2,500 रुपये क्विंटलनं सोयाबीन विकायची वेळ त्या शेतकऱ्यावर आली. मला वाटतंय सरकार नावाची यंत्रणाच ह्याच्यासाठी असते की हमीभाव आपण जाहीर केला. आज ती खरेदी केंद्र जर त्या ठिकाणी सरकारनं चालू केली असती तर किमान जो काही सरकारनं हमीभाव जाहीर केलाय 5,000 रुपयाच्या आसपास तो तरी भाव पदरात शेतकऱ्याच्या पडला असता. पण दुर्दैव आहे तेही चालू नाही. म्हणजे चारही बाजूनं शेतकरी संकटात आहे. आसमानी संकट तर झालंयच, पण आता हे सरकार ज्या पद्धतीने नीती आणि धोरणं अवलंबतंय त्या पद्धतीने ही सुलतानी संकट सुद्धा शेतकऱ्यावर आहे. एकंदरीतच जिल्ह्यातील अतिवृष्टी मध्ये जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं त्याला लवकर मदत मिळावी अशी मागणी खासदार ओमराजे निंबाळकरांची आहे. आणि त्याचबरोबर महत्वाची मागणी म्हणजे अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्याचं काही थोडंफार सोयाबीन जे वाचलेलं आहे आणि ते आता विक्री करायला सरकारने हमीभाव देऊन ते खरेदी करावं अशी सुद्धा मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.